12वीचा निकाल जाहीर. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची यशाची परंपरा कायम. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचालित बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेतील 98.57% तर कला शाखेतील 81.52% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय हिंगोलीच्या विज्ञान शाखेचा 81.57% विद्यार्थ्यांनी तर कला शाखेचा 56.86% विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर गोरेगाव येथील शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील 78.57% विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचलित महाविद्यालयांनी 12वीच्या परीक्षेत मिळवून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील गोरेगावकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शेख नईम, मदन इंगोले, पवन उपाध्ये, अबेद आली जहागीरदार, अक्षय डाखुरे, साद अहमद, नुबान शेख नईम, मदन पाटील शेडके, अशोकराव चव्हाण, नामदेवराव पवार, आकाश जगताप, रंगनाथ पाटील, अमोल खिल्लारी, गजानन पाटील, माधव खिल्लारी. प्रतिनिधी अनिता चव्हाण, गोरेगाव. निकाल लागला असता श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव या अंतर्गत कैलासवासी बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय, बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल 80% ते 98% दरम्यान लागला असता या ठिकाणी 12वीत सर्व उत्तीर्ण झालेल्या या परीक्षेत या विद्यार्थ्यांचं त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो व या ठिकाणी अनुत्तीर्ण विद्यार्थी व अपेक्षेपेक्षा कमी गुण भेटलेले विद्यार्थी यांना निराश होऊ नये एवढंच सांगतो व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो. माझे नाव तेजस्विनी दत्तराव भिसे आहे. मी गोरेगाव येथे बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकले आहे. तर मला 12वी येथे 75 गुण प्राप्त झालेले आहेत. तर त्यामध्ये माझ्या शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे. माननीय श्री आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व तसेच रणजित भाऊ पाटील गोरेगावकर यांचाही त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. माझे शिक्षक वृंद तसेच वामन सर, भिसे सर, गव्हाणे सर यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. तर ज्यांना कोणाला कमी मार्क्स पडले असेल त्यांनी असं दुःखी होऊ नये आणि पुढे वाटचाल करावी. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.